नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी जुन्या साड्यांची एक मस्त अशी गोधडी बनवणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशा या साड्या दिलेल्या आहेत. तर यामध्ये किती साड्या आहेत ते आता आपण पूर्ण काउंट करणार आहोत. तर या साड्या आता आपण पूर्णपणे काउंट करणार आहोत. तर पाहूयात या साड्या किती आहेत जुन्या साड्या. तर यापासून आपल्याला एक मस्त अशी गोधडी बनवायची आहे. ज्या खालीवर लावायच्या आहेत साड्या त्या पण साईडला काढून ठेवू. तर पहा याप्रमाणे आता पारू आता या साड्या मोजत आहे. तर या साड्या पूर्णपणे काउंट केलेल्या आहेत. तर आतमध्ये टाकायच्या किती साड्या आहेत? आतमध्ये टाकायचे 9 साडी आणि खालीवर खालीवर लावायचे लावायला 2. म्हणजे कवर बनवून लावणार आहोत त्या आपण या दोन साड्या आहेत. तर या दोन साड्यांचा कवर लावणार आहे. आणि ह्या ज्या 9 साड्या आहेत त्या आता आतमध्ये टाकणार आहोत. तर यांचे धडपे वगैरे आता आम्ही बनवून घेणार आहोत. तर धडपे म्हणजे काय की साडीला आपल्याला टू फोल्ड करायचं आहे. टू फोल्ड करून त्याला मधोमध अशी टिप मारून घ्यायची आहे. तर या सर्व साड्यांचे आता दडपे पण आम्ही बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता ही जी पूर्ण साडी आहे या साडीला मधोमध अशी टिप मारलेली आहे आणि तिचा मोठा असा धडपा बनवलेला आहे. तर या साड्यांप्रमाणे जे आपल्या बाकीच्या साड्या आहेत त्या सर्व साड्यांचे धडपे बनवून घेतलेले आहेत. टोटल आपल्याकडे 11 साड्या आहेत. तर 11 साड्यांची आता ही मस्त अशी गोधडी मी बनवणार आहेत आणि सर्वांचे धडपे आता बनवून घेतलेले आहेत. तर आता या गोधडीला मी भरायला चालू करणार आहे. तर एक साडी आपण पहिल्यांदा अशी खाली अंथरलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे ही पहिली साडी आहे. तर ही साडी आपण अशी खाली अंथरलेली आहे आणि यावरती आपण पाणी मारत आहोत. तर पाहू शकता याप्रमाणे असं पूर्ण साडीवरती आपण पाणी शिंपडून घेतलेलं आहे. त्याने काय होतं की आपले जे वरचे कपडे आहेत किंवा खालची साडी पण आपली सरकत नाही, एकदम घट्ट फरशीला खाली चिटकून राहते. त्यामुळे आपण पाणी याप्रमाणे असं मारून घेतलेलं आहे आणि यावरती आपण बाकीचे जे साड्या असतात यावरती आपण बाकीचे जे साड्या आहेत आपल्या म्हणजे जवळजवळ 10 साड्या आता आपण याच्यावरती अंथरणार आहोत. तर चला आता पटपट ज्या साड्या आहेत जुन्या साड्या त्या आता अंथरून घेतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता पारू एक साईडनी पकडणार आणि दुसऱ्या साईडने मी पकडून याप्रमाणे 9 10 साड्या ह्याच्यावरती असा अंथरणार आहे. तर याप्रमाणे सर्व साड्या आपल्याला अंथरून घ्यायच्या आहेत. तर पहा ही दुसरी साडी आहे आणि ही पण साडी आता यावरती आपण अंथरत आहोत. तर अंथरताना काय करायचं की जे आपल्या धड्यावर यायला नाही पाहिजेत असे थोडे ताणून घ्यायची साड्या. त्याने काय होईल की आपल्या आतमध्ये गोळा होत नाही साडी मग आणि त्या विटा पण ठेवायच्या. त्यामुळे साड्या पण आपल्या सरकत नाहीत. तर आता या पूर्ण 10 साड्या आता अंथरून घेतो पटपट. तर 10 साड्या याप्रमाणे अशा अंथरून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता याप्रमाणे ह्या 10 साड्या एकावरती एक मी अशा टाकलेल्या आहेत आणि आता ही शेवटची वरची जी साडी आहे, हा कव्हर आहे. हा कव्हर आता शेवटवरचा यावरती अंथरणार आहे. म्हणजे आपल्या टोटल 11 साड्या याप्रमाणे अंथरून झालेल्या आहेत. तर याची मस्त अशी गोधडी बनणार आहे. लांबीला पण जास्त आहे आणि रुंदीला पण जास्त आहे. तर ह्याचे धडपे वगैरे बनवून याप्रमाणे एकावरती एक असे या साड्या अंथरून घेतलेल्या आहेत. तर आता ही शेवटची साडी पण मी आता अंथरून घेतो पटकस. तर पाहू शकता याप्रमाणे ही वरची साडी पण असं अंथरून घेतलेली आहे. आणि यावरती पण असं थोडं-थोडं आता पाणी शिंपडणार आहोत आपण. तर थोडं-थोडं पाणी शिंपडल्याने काय होईल, की आपले जे कपडे आहेत त्या सरकणार नाहीत किंवा घड्या पडणार नाहीत. तर त्यासाठी अशी याप्रमाणे असं थोडं-थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे. तर टोटल 11 साड्या आहेत. एकावरती एक याप्रमाणे असे ठेवलेले आहेत. गोधडी बघताना ज्या साड्या असतात आपल्या त्या थोड्या ताणून घ्यायच्या. थोड्या ढिल्या ठेवायच्या नाही. तर ढिली साडी राहिली आपली तर आपल्याला घड्या पडतात. तर पाहू शकता याप्रमाणे अशी ताणून घेतलेली आहे. आणि याच्या आतमधला कपडा सरकू नये तर यासाठी आपण काय करत असतो की ज्या पिना असतात त्या पिना लावत असतो. हात शिलाईने धागा पण आपण काढू शकतो पण आम्ही पिना लावतो. तर पाहू शकता याप्रमाणे ह्या ज्या पिना आहेत या पिना टाच पिना म्हणतात ते. आतमधला कपडा सरकू नये त्यासाठी याप्रमाणे अशा पिना सर्वत्र या गोधडीला आम्ही लावून घेणार आहोत. कपडे साड्या कसं साड्या सरकत नाहीत ना आतमध्ये. हां, मधून टीप मारून घेतली आणि लांब पण आहे कपडे म्हणून सरकत नाही असं पिन लावून पिना लावल्याने काय होतं की आतले कपडे आपले बिलकुल पण सरकत नाहीत. तर साडी एकदम चांगली आहे पहा एकदम मस्त साडी आहे अशी नवीनच साडी आहे. तर ही गोधडी दिसायला पण खूप चांगली दिसणार. तर याप्रमाणे आता सर्वत्र पिना लावून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकतो याप्रमाणे अशा या ज्या पिना आहेत. तर आता याप्रमाणे अशा पिना सर्वत्र लावून घेतलेल्या आहेत. आता आपले ज्या आतली साड्या आहेत त्या काही सरकणार नाहीत. तर काय याला आता आपण रोल बनवून घेऊयात आणि शिलाईला चालू करणार आहोत. तर या गोधडीला आता मी रोल बनवून घेतो. म्हणजे आता आपली ही गोधडी आता भरून झालेली आहे. तर याप्रमाणे अशी गोधडी भरली जाते. तर थोडंसं पाणी पण आपण ह्याच्यावरती मारलेलं आहे. तर याला आता मी रोल बनवून घेतो लवकर. तर पहा याप्रमाणे असं आपल्याला आता रोल करून घ्यायचं आहे. तर ह्याला म्हणतात असं गोधडी भरणे. पुरण भरणे म्हणतात या या पद्धतीला गोधडी.
तर याप्रमाणे या गोधडीला आपण असं गुंडळून घेतलेलं आहे आणि ह्याचा काही जो खालचा जास्त भाग असेल तो याप्रमाणे असं कापून टाकायचा आहे. आणि आता आपल्याला एक साईडला पहिल्यांदा शिलाई करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे आपली गोधडी भरून झालेली आहे. थोडीशी जाड गोधडी आहे. 11 साड्यामध्ये थोडीशी जाड गोधडी होती आणि कमी साड्या असल्या की मग थोडीशी पातळ होती. तर पहा याप्रमाणे अशी ही 11 साड्याची गोधडी भरलेली आहे. तर या गोधडीला आता मी एक साईडला शिलाई मारायला चालू करून देतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता आम्ही टिप मारायला चालू केलेली आहे. तर 2-3 टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर ही 11 साड्यांची गोधडी आहे. थोडीशी जड झालेली आहे. तर याप्रमाणेच आपल्याला अशा थोड्याशा अशा जवळ टिपा मारून घ्यायच्या आहेत सर्व गोधडीला. तर पाहू शकता ही थोडीशी अशी जड गोधडी झालेली आहे. 11 साड्यांची आहे. त्याच्यामुळे थोडीशी जड झालेली आहे. तर याप्रमाणे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि ज्यावेळेस टिप मारत असतो आपण त्या टायमाला थोडं हाताने साफ करत जाईल. त्यांनी काय की वर पण असे फुगे वगैरे काही दिसत नाहीत गोधडीला. तर याप्रमाणे अशा सर्व गोधडीला टिप मारून घ्यायची आहे. तर साधारणतः एक साईडला पूर्णपणे टिप मारायला आपल्याला जवळजवळ 1 तास जातो आपल्याला. आणि दुसऱ्या साईडला पण टिप मारायला पण 1 तास जातो. म्हणजे 2 आणि पट्टी लावायला, बॉर्डर लावायला 1 तास. म्हणजे टोटल 3 तास लागतात एक गोधडी शिवायला. 3-3.5 तास पकडून चालायचं. आणि ज्या काही पिना आपण लावलेल्या आहेत ज्यावेळेला आणि शिलाई करायच्या टायमाला जर समजा एखादी पिन आपली मध्ये आली तर ती पिन आपण काढून घ्यायची आणि याप्रमाणे साईडला ठेवून द्यायची. तर पहा ज्या लावलेल्या पिना होत्या त्या आता मी एक काढत आहे आणि शिलाई मारत आहे. या पिना मी आता काढून टाकलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या एक साईडला आता पूर्णपणे टिप मारून घ्यायची आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी एक साईडला पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे. तर याप्रमाणे अशी ही टिपा मारलेल्या आहेत या गोधडीला. तर 11 साड्यांची ही गोधडी होती. तर पाहू शकता याप्रमाणे आता हा थोडासा आपण जास्तीचा भाग कट करून घ्यायचा. जो काही जास्त एक्स्ट्रा भाग असेल तो याप्रमाणे असा आता कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या गोधडीला 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवायचे आहेत. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. लांबी लागून तिला खूप जास्त अशी झालेली आहे. तर आता या गोधडीला जास्तीचा भाग कट झाल्यानंतर बॉक्स बनवायला चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी बॉक्स पण बनवून घेतलेले आहेत. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर याप्रमाणे असे या पूर्ण गोधडीला आता मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आता आपलं शेवटचं काम राहिलेलं आहे ते बॉर्डर लावायचं. तर बॉर्डर लावल्यानंतर आपल्या गोधडीला एकदम मस्त असा लूक येणार आहे. तर बॉर्डर लावायसाठी आपण 6 ते 7 इंचाची पट्टी घेत असतो. तर पाहू शकता याप्रमाणे 6 ते 7 इंचाची ही जुन्या साडीची आहे. जुन्या साडीची बॉर्डर आपण लावत असतो. तर याप्रमाणे ही 6-7 इंचाची बॉर्डर आता या गोधडीला मी लावणार आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर पहा आता आपण गोट लावत आहोत. म्हणजे बॉर्डर लावत आहोत या गोधडीला. तर पहिल्यांदा ही उलटी साईड अशी ठेवलेली आहे. पहिल्यांदा ही उलटी साईड आपण ठेवलेली आहे. तर आम्ही 2 इंचाची बॉर्डर लावत असतो. म्हणून 2 इंच सोडून याप्रमाणे अशी आता याला टीप मारत आहे. तर याप्रमाणे असे 2 इंच सोडून आता एक साईडला पहिल्यांदा टीप मारून घेणार आहोत उलट्या साईडनी. तर उलट्या साईडने याप्रमाणे आपण टीप मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता ही येते शेवटची शिलाई आहे. तर आता गोधडीला आपल्याला सरळ साईडला फिरून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे गोट लावायची. तर आता गोधडीला आपल्याला सरळ साईडला फिरून घ्यायचं आहे. तर पहा याप्रमाणे आता गोधडीला आपण सरळ साईडला फिरून घेतलेलं आहे आणि ही जी पट्टी आहे याप्रमाणे असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि पहिली आपण जिथं टीप मारलेली आहे त्या टिपेवरतीच टीप येईल या पद्धतीने आपल्याला टीप चालवायची आहे. बोट लावल्यानंतर बॉर्डर लावल्यानंतर आपली गोधडीला चांगला लुक येतो. दिसायला चांगली दिसत असते गोधडी. तर याप्रमाणे आपल्याला बॉर्डर आता लावून घ्यायची आहे. तर याप्रमाणे आपण या गोधडीला चारही साईडला बॉर्डर लावून घेतलेले आहेत. तर एका बॉर्डरवरती याप्रमाणे असे 3 टीप मारलेले आहेत. 1, 2, 3 टीप मारल्यामुळे बॉर्डर आपली एकदम कडक झालेली आहे. तर चारही साईडला बॉर्डर आता लावून घेतलेली आहे आणि ह्याचे कोने पण पहा याप्रमाणे असे कोने दाबलेले आहेत. तर चारही साईडला असे कोने पण दाबून घेतलेले आहेत.
तर ह्या गोदड्या आता दोन्ही पण तुम्हाला मी ओपन करून दाखवतो आणि ह्याची फिनिशिंग आपल्याला समजेल कशी आलेली आहे ती. तर पाहू शकतो याप्रमाणे आपली ही गोदडी आता रेडी झालेली आहे आणि ह्याला मी आता हिचा लूक पण पाहू शकता आपण. एकदम मस्त असा लूक आलेला आहे. जवळजवळ हिची लांबी जवळजवळ 7.5 फुटापर्यंत आहे आणि रुंदीला पण जवळजवळ 6 फूट आहे. तर मस्त अशी 11 साड्यांची गोदडी झालेली आहे. तर ही पुढची बाजू आहे. पुढची बाजू पाहू शकता आपण किती एकदम मस्त अशी आलेली आहे. तर याप्रमाणे ही पुढची बाजू आहे. हे बॉक्स पण आपण पाहू शकता किती एकदम व्यवस्थित असे आलेले आहे. तर याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत. त्याचे जे कोणी असतात हे कोणी पण याप्रमाणे असे दाबलेले आहेत आणि एका बॉर्डरवर त्याचे 3 टीप मारलेले आहेत. तर बॉर्डर आपली निघत नाही. एकदम कडक अशी बॉर्डर झालेली आहे. त्याची आता उलटी बाजू पण आपण पाहूयात. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूची पण फिनिशिंग बघा एकदम मस्त अशी आलेली आहे. त्याच्याप्रमाणे अशी मागच्या बाजूची फिनिशिंग आलेली आहे. बॉक्स पण पाहू शकता याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत. तर याच्यामध्ये 11 साड्या होत्या. 11 साड्यांची ही गोधडी बनवलेली आहे. तर जुन्या 11 टाकाऊ साड्यांपासून अशी मस्त अशी गोधडी बनवलेली आहे. तर ही गोधडी कशी झालेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर मी गोधडी बनवलेली आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.